नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्वांसाठी आजची माहिती खूपच महत्त्वाची आहे. यात आपल्या विधवा भगिनी, वृद्धापकाळ पेन्शन घेणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव आणि योजनेत समाविष्ट असलेले इतर सर्व लाभार्थी सगळ्यांचा समावेश होतो. गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न सतत विचारला जातोय, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार? आता हाच मुद्दा आपण शांतपणे आणि स्पष्टपणे समजून घेणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्यासाठीच आहे. फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात नेमका कधी जमा होणार याची सविस्तर आणि खात्रीशीर माहिती जाणून घ्यायची असेल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मध्येच स्किप करू नका, कारण शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग थेट विषयाकडे वळूया. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुरुवातीला अधिकृत पोर्टलवर एक सूचना देण्यात आली होती. त्या सूचनेनुसार 5 तारखेपर्यंत लाभार्थ्यांना रक्कम वितरित केली जाणार असल्यामुळे पोर्टल काही काळासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. म्हणजेच त्या काळात पोर्टल कार्यरत नव्हतं. आता यामागचं कारण काय होतं आणि पुढे काय घडतंय हे आपण पुढच्या भागात सविस्तर पाहूया. म्हणजे साधारणपणे 4 तारखेपासून रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात तसं घडलंच नाही. 4 तारीख गेली, पैसे आले नाहीत. 5 तारीखही निघून गेली तरी खात्यात रक्कम जमा झाली नाही. 6, 7, 8 तारीखही उलटून गेली आणि लाभार्थी मात्र वाटच पाहत राहिले. म्हणूनच आज आपण फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल नेमकी आणि महत्त्वाची माहिती समजून घेणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुद्दा सांगितला होता, हप्ता का अडला, यामागे कारण काय आहे? तर बघा, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून जे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं त्याआधी एक महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक होतं. ती म्हणजे दिव्यांग कल्याण विभागामार्फत या योजनेसाठी लागणारा निधी मंजूर होणं. निधीला अंतिम मंजुरी मिळाल्याशिवाय हप्त्याचं वाटप सुरू होऊ शकत नाही. म्हणूनच प्रत्यक्ष वितरणात विलंब झाल्याचं चित्र दिसत आहे. पुढे नेमकं काय अपडेट आहे ते आता आपण पाहूया. पण इथेच खरी गडबड झाली. ज्यावेळी सामाजिक न्याय विभागाकडून नोटीस काढण्यात आली त्यावेळी दिव्यांग कल्याण विभागाकडून एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यांनी स्पष्ट विचारणा केली, निधीची मंजुरी झाली नाही तर मग वाटप कसं होणार आणि निधी उपलब्ध नसताना नेमकी तारीख जाहीर कशी करण्यात आली? आता हा प्रश्न गंभीर होता, कारण प्रक्रिया पूर्ण न होता थेट वितरणाची तारीख जाहीर करणं म्हणजे प्रशासकीय पातळीवर मोठी विसंगती मानली जाते. याच कारणामुळे पुढे एक मोठा निर्णय घेण्यात आला. ती नोटिफिकेशन मागे घेण्यात आली आणि एकदा नोटीसच रद्द झाली तर त्यामध्ये नमूद केलेली तारीख सुद्धा आपोआप बाद झाली. त्यामुळे आता पोर्टलवर पूर्वी दिलेली ती वितरणाची तारीख आपल्याला दिसत नाही. म्हणजेच सुरुवातीला दिलेलं वेळापत्रक पूर्णपणे बदललं. आता पुढे काय घडणार आणि नवीन अपडेट काय आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो नीट समजून घ्या. सध्या तरी फेब्रुवारीचा हप्ता वितरित करण्यासाठी कोणतीही नवीन अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. इतकंच नाही तर संबंधित निधीही अजून उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. आज मंगळवार आहे. अनेकांना वाटत होतं शनिवार रविवार सुट्टीमुळे काम थांबलं असेल आणि सोमवारपासून प्रक्रिया वेगाने सुरू होईल. कदाचित मेसेज येईल किंवा पोर्टलवर अपडेट दिसेल अशी अपेक्षा होती, पण आतापर्यंत तसं काहीच घडलेलं नाही. एक शक्यता नक्की आहे, आज संध्याकाळपर्यंत परिस्थितीत बदल होऊ शकतो. एखादी नवीन सूचना जाहीर होऊ शकते, पण याबद्दल ठामपणे काही सांगणं शक्य नाही. म्हणूनच लक्षात ठेवा, जोपर्यंत अधिकृतपणे निधी मंजूर होत नाही तोपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता वाटप होणार नाही. ही गोष्ट स्पष्ट आहे. पुढील कोणतीही खात्रीशीर अपडेट आली तर ती सर्वात आधी तुम्हाला कळवली जाईल. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सध्या सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट फिरताना दिसत आहे. अमुक लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा झाले असे मेसेज किंवा फोटो तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाले असतील. पण माझ्या माहितीनुसार आतापर्यंत अधिकृतपणे कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला नाही. जर खरंच कोणाला रक्कम मिळाली असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यामुळे इतरांनाही चित्र स्पष्ट होईल. पण शासनाकडून निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू झालेली नाही तर पैसे थेट खात्यात कसे येणार हा साधा प्रश्न आहे. म्हणून कोणत्याही अफवा, व्हायरल पोस्ट किंवा बनावट स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवू नका. सध्या तरी कोणालाही अधिकृतपणे रक्कम मिळालेली नाही, हेच वास्तव आहे. जेव्हा शासनाकडून निधी मंजूर होईल आणि प्रत्यक्ष वितरणाची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा आम्ही अधिकृत माहितीच्या आधारावर लगेच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवू. म्हणूनच योजनेशी संबंधित प्रत्येक ताजी अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.